वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एखाद्या कंपनीच्या विक्रीत 38% वाढ होते, पण तिचा जो निव्वळ नफा आहे तो थेट 64% उसळी घेतो. गणिताच्या दृष्टीने हे थोडं विसंगत वाटतं नाही का? हो ना, अगदी. वरवर पाहता हे खूप आश्चर्यकारक वाटतं. कारण विक्रीपेक्षा नफ्याचा वेग जवळपास दुप्पट कसा असू शकतो? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण प्रीमियर एनर्जीजच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4च्या आर्थिक कामगिरीची चिरफाड करणार आहोत. नक्कीच. आणि आपलं आजचं मिशन फक्त हे आकडे वाचून दाखवणं नाहीये, तर त्या आकड्यांच्या आत दडलेली जी फायनान्शियल मेकॅनिक्स आहेत आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलांचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेणं आहे. अगदी बरोबर. कोणत्याही कंपनीचे आर्थिक अहवाल वाचताना केवळ किती कमाई झाली यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ती कमाई कशी झाली हे समजून घेणं म्हणजे बाजारपेठेकडे लक्ष ठेवून असणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. हो, कारण खरी कहाणी आकड्यांच्या मागच्या रणनीतीत असते. बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण मार्च 2026च्या तिमाहीची मुख्य आकडेवारी पाहिल्यावर मला इथे एक मोठा आर्थिक विरोधाभास जाणवतोय. हा विरोधाभास आकड्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतोय. हे बघा, मार्च 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 2230 कोटींवर पोहोचली आहे. अच्छा. हो, आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी तुलना केली तर ही वाढ 38% इतकी आहे. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने हा आकडा खूप चांगला आहे. पण मग तो विरोधाभास कुठे? तुम्ही ज्या विरोधाभासाचा उल्लेख करत होतात ना, तो ऑपरेटिंग लाईन आणि बॉटम लाईनमधील तफावतीत दडलेला आहे. म्हणजे नफ्याच्या पातळीवर? अगदी. आता ऑपरेटिंग नफा बघा, म्हणजे इबिडा, तो 675 कोटी इतका झाला आहे, ज्यात 28% वाढ झाली आहे. बरं. आणि त्यानंतर येतो निव्वळ नफा, जो थेट 64% वाढून 457 कोटींवर पोचला आहे. याच सोबत EPS सुद्धा 10.08 वर पोचला आहे. एक मिनिट. आणि नेमका इथेच माझा प्रश्न आहे. जर ऑपरेशनल पातळीवर नफा फक्त 28% वाढला आहे, तर निव्वळ नफा 64% कसा उडाला? मुळात कसं आहे, कारण आपण सहसा गृहीत धरतो की ऑपरेशनल इफिशियन्सी वाढली की नफा वाढतो. पण इथे ऑपरेशनल नफ्याची वाढ विक्रीच्या वाढीपेक्षाही कमी आहे, म्हणजे 38% कमी. हो, तो 28%च आहे. म्हणजे मार्जिनची खरी जादू ऑपरेटिंग लाईनच्या खाली कुठेतरी घडली असावी. बरोबर आहे? मला एक सोपी उपमा द्यायची इथे. सांगा ना. समजा एका बेकरीने गेल्या वर्षीपेक्षा 30% जास्त केक विकले, पण त्यांच्या गल्ल्यात आलेला नफा मात्र 60% जास्त आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी केवळ जास्त केक विकले नाहीत, तर ते बनवण्याचा खर्चही अत्यंत हुशारीने कमी केला आहे, किंवा मग दुसरे काही आर्थिक फायदे मिळवले आहेत. इथं सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तुम्ही बरोबर बॉटम लाईनच्या गणितावर बोट ठेवलाय. निव्वळ नफ्यातील ही 64% प्रचंड मोठी झेप केवळ जास्त माल विकल्यामुळे आलेली नाहीये. मग कशामुळे आलीये? जेव्हा इबिदा 28% वाढतो, पण निव्वळ नफा त्यापेक्षा खूप जास्त वेगाने वाढतो, तेव्हा त्यामागे प्रामुख्याने फायनान्शियल लेव्हरेज आणि टॅक्स किंवा डेप्रिसिएशनमधील फायदे असतात. म्हणजे कर्ज आणि व्याजाचा विषय येतोय का इथे? अगदी बरोबर. प्रीमियर एनर्जीज सारख्या उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना सुरुवातीला कारखाने उभारण्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते, ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो. हो. एकदा का हे कारखाने पूर्ण क्षमतेने चालू झाले की नवीन महसुलावर फिक्स कॉस्टचा भार नसतो. ती कॉस्ट आधीच कव्हर झालेली असते. अच्छा, म्हणजे पुढचा प्रत्येक रुपया थेट नफ्यात जातो. अगदी. शिवाय जर कंपनीने या वाढीव कॅश फ्लोचा वापर करून आपलं कर्ज कमी केलं असेल, तर व्याजापोटी जाणारी मोठी रक्कम वाचते आणि ती वाचलेली रक्कम थेट निव्वळ नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये रूपांतरित होते. क्या बात है. म्हणजे नफ्यातील ही प्रचंड वाढ कंपनीच्या उत्तम कार्यान्वयन आणि सुधारित मार्जिनचं लक्षण आहे. हो, हे ऑपरेशनल एफिशियन्सीचं उत्तम उदाहरण आहे. पण हे सगळं मार्जिन सुरक्षित राहण्यामध्ये मला वाटतं एक मोठा अडथळा असू शकतो. कोणता? अनेकदा अशा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना एखादी मोठी सरकारी ऑर्डर मिळते आणि एका तिमाहीत आकडे अचानक फुगलेले दिसतात.
हे बऱ्याचदा होतं या क्षेत्रात. मग हा नफा केवळ एका तिमाहीचा योगायोग आहे की यात काही सातत्य आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण जर तिमाही दर तिमाही आकडेवारी पाहिली, म्हणजे QOQ पाहिलं, तर डिसेंबर 2025च्या तिमाहीत विक्री 1936 कोटी होती बरोबर. आणि निव्वळ नफा 392 कोटी होता. तो आता मार्च 2026मध्ये अनुक्रमे 2230 कोटी आणि 457 कोटी झालाय. हो, म्हणजे सलग वाढ आहे. आणि जर आपण मागील वर्षीच्या मार्चची तुलना केली, म्हणजे मार्च 2025मध्ये विक्री 1621 कोटी आणि नफा फक्त 278 कोटी होता. तिथून हा प्रवास खूप वेगाने वर गेला आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की ही केवळ एखादी वन ऑफ घटना नाहीये. म्हणजे हा फुगा नाहीये? अजिबात नाही. तिमाही दर तिमाही वाढीचे आकडे पाहणं या क्षेत्रात खूप गरजेचं असतं, कारण या व्यवसायाचं स्वरूप प्रोजेक्ट बेस्ड असतं. अच्छा, म्हणजे जसे प्रोजेक्ट पूर्ण होतील तसा पैसा येतो. अगदी. अनेकदा महसूल कसा आणि कधी नोंदवला जातो यावर आकड्यांमधील चढउतार अवलंबून असतात. पण जेव्हा आपण डिसेंबर ते मार्च असा सलग वाढता आलेख पाहतो ना, तेव्हा ते व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीचं म्हणजेच स्ट्रॉंग एक्झिक्युशनचं निदर्शक असतं. म्हणजे त्यांच्याकडे फक्त ऑर्डर्स पडून नाहीयेत. एक्झॅक्टली. त्यांच्याकडे फक्त ऑर्डर्स नाहीत, तर त्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करून त्याचं पैशात रूपांतर करण्याची पुरवठा साखळी आणि कार्यक्षमता आहे. ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो. हो, आणि हे सातत्य दर्शवतं की कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डर्सची जी डिमांड पाईपलाईन आहे ती अतिशय निरोगी अवस्थेत आहे. हे सातत्य नक्कीच आश्वासक आहे. म्हणजे आकडेवारी आणि भूतकाळातील कामगिरी तर स्पष्ट झाली. हो, ती भक्कम आहे. पण मला आता भविष्यातील वाटचालीबद्दल, म्हणजे या वाढीला कोणती ट्रिगर्स आहेत हे जाणून घ्यायचंय. म्हणजे भविष्यात ही वाढ टिकेल का असा तुमचा प्रश्न आहे? अगदी. बाजारात नेहमी चर्चा असते की सौर ऊर्जेला प्रचंड धोरणात्मक पाठिंबा आहे. हा एक मेगा ट्रेंड आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर हे कसं काम करतंय? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर जागतिक स्तरावर हरित ऊर्जेची जी प्रचंड मागणी आहे ती यामागे आहे. अच्छा, पण फक्त मागणी असून चालत नाही ना? बरोबर. पण इथे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही ट्रिगर्स आहेत. अल्पकालीन म्हणजे या मजबूत नफ्यामुळे शेअर बाजारातील जी धारणा आहे, ज्याला आपण स्टॉक सेंटिमेंट म्हणतो, ती अतिशय सकारात्मक राहील. म्हणजे बाजारात या स्टॉकबद्दल चर्चा चांगली राहील. हो, आणि दीर्घकालीन परिणाम म्हणजे कंपनीचा क्षमता विस्तार. ते आपली मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी सातत्याने वाढवत आहेत. म्हणजे जे सेक्टर टेलविंड्स आहेत, क्षेत्रातील अनुकूल वातावरण, त्याचा त्यांना पूर्ण फायदा मिळतोय. अगदी. विशेषतः सौर आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील जी प्रचंड मागणी आहे ती या मूलभूत वाढीला मजबूत ठेवण्याची शक्यता आहे. पण मला इथे एक शंका येते. बोला ना. जर हे सगळं एवढं अनुकूल आहे, तर बाजारपेठेने या सगळ्या गोष्टी आधीच प्राइस इन केल्या नसतील का? म्हणजे व्हॅल्युएशन आधीच वाढलं असेल का? हो, कारण शेअर बाजारात भविष्यातील अपेक्षांवर आधीच प्रतिक्रिया दिली जाते ना. हां, हे एक अतिशय तार्किक विचार आहे. बाजाराने काही प्रमाणात ही वाढ नक्कीच गृहीत धरली आहे. म्हणूनच या क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांचे व्हॅल्युएशन उच्च पातळीवर दिसतात. मग इथे वेगळं काय आहे? वेगळं हे आहे की जेव्हा कंपनी प्रत्यक्षात आकडेवारीतून ती वाढ सिद्ध करते, जसं की या चौथ्या तिमाहीच्या निकालात दिसलं, तेव्हा तो फंडामेंटल ग्रोथ आणि सेंटिमेंट या दोन्ही पातळीवर एक मोठा ट्रिगर ठरतो. म्हणजे फक्त आश्वासने नाही, तर रिझल्ट्स पण देत आहेत. बरोबर. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कसं काय? कारण आपण आत्तापर्यंत ज्या अनुकूल वातावरणाचं आणि ऑपरेशनल इफिशियन्सीचं कौतुक करत होतो, ते जर बाह्य परिस्थिती बदलली तर धोक्यात येऊ शकतं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय नेमकं कशाचा धोका आहे? कोणत्याही व्यवसायात सर्व काही आलबेल नसतं. जर कच्च्या मालाच्या किमती अचानक वाढल्या तर आपण ज्या सुधारित मार्जिनचं कौतुक करत होतो ते रातोरात संपुष्टात येऊ शकतं का? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हो, कारण हे सगळे बाह्य घटक आहेत. अगदी बरोबर. कोणत्याही कंपनीच्या यशात बाह्य घटकांचा कसा मोठा वाटा असतो हे अभ्यासकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जो कच्च्या मालाचा मुद्दा काढलात तो अतिशय गंभीर आहे. कारण सौर ऊर्जा उत्पादन क्षेत्रात स्पर्धाही वाढत चालली आहे. हो, कच्च्या मालाच्या किमतींमधील चढ उतार, विशेषतः पॉलिसिलिकॉन आणि इतर घटकांच्या किमती या थेट मार्जिनवर परिणाम करतात. म्हणजे जर आयात महाग झाली तर नफा कमी होणार. एक्झॅक्टली. आणि दुसरा मोठा धोका म्हणजे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सरकारी धोरणांमधील संभाव्य बदल. अच्छा, म्हणजे आज जे सबसिडी किंवा धोरणात्मक संरक्षण मिळत आहे ते कायमस्वरूपी असेलच नाही.
हे क्षेत्र जगभरात सरकारी धोरणांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जर आयात धोरणांमध्ये बदल झाला तर सौर ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील स्पर्धा प्रचंड तीव्र होईल. म्हणजे गुंतवणूकदारांनी किंवा ऐकणाऱ्यांनी या गोष्टींवर अतिशय शांतपणे आणि त्रयस्थपणे नजर ठेवली पाहिजे. हो, कारण आजचा फायदा उद्याच्या धोरणांवर बदलू शकतो. नक्कीच. तर या सखोल विश्लेषणाचा जर आपण सारांश काढला तर हे स्पष्ट होतं की प्रीमियर एनर्जीजचा हा एक अतिशय मजबूत निकाल आहे. हो, फंडामेंटली कंपनी सध्या अतिशय भक्कम स्थितीत आहे. अगदी. आणि ऐकणाऱ्यांसाठी यातून एक मोठा धडा मिळतो. कोणत्याही व्यवसायाचं खरं यश फक्त किती वस्तू विकल्या यात नसतं. बरोबर, फक्त टॉपलाईन वाढवून उपयोग नसतो. हो, तर त्यातून किती नफा पदरात पडला या मार्जिन मॅजिकमध्ये खरं यश दडलेलं असतं. अगदी योग्य सारांश काढलात तुम्ही. पण आजची ही चर्चा संपवताना मला एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबायचं आहे. कोणता प्रश्न? आपण आत्ताच कच्च्या मालाच्या किमती आणि वाढती स्पर्धा याबद्दल बोललो. हो, ज्या वेगाने आज संपूर्ण जगात सौर ऊर्जेची क्षमता वाढवली जात आहे ते पाहता नजीकच्या भविष्यात खरा संघर्ष हा कोण जास्त सौर पॅनेल्स विकतो यासाठी नसेल. मग कशासाठी असेल? तो संघर्ष या पॅनेल्ससाठी लागणारा कच्चा माल कोण आधी मिळवतो यासाठी असू शकेल का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. आपण नेहमी तंत्रज्ञानाला महत्त्व देतो, पण कदाचित तंत्रज्ञानापेक्षा सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी हाच या संपूर्ण हरित क्रांतीचा सर्वात मोठा अडथळा ठरू शकेल का? हे खरंच विचार करण्यासारखं आहे. अगदी. या प्रश्नावर आपण ऐकणाऱ्यांना विचार करण्यासाठी सोडून देऊया. आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबू. आकडेवारीच्या पलीकडे जाऊन व्यवसायाचे मेकॅनिक्स समजून घेण्याचा हा आपला प्रवास असाच सुरू राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.